मदर या त्यांनीच ज्याची स्थापना केलेली होती अशा शाळेमध्ये शिकवत देखील असत आणि तिथल्या मुलांना त्यांनी एक प्रकल्प नेमून दिलेला होता, त्याच्यावर त्या मुलांनी काम करणं अपेक्षित होतं. त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्हाला कोणत्या विषयावर काम करायला आवडेल ते मला सांगा. तेव्हा मुलांनी सांगितलं की माताजी तुम्हीच आम्हाला विषय द्या. आणि मग तेव्हा मदरनी त्यांना मृत्यू हा विषय दिला आणि त्याच्यावर मुलांनी त्यांची जी मृत्यूविषयीची जी काही संकल्पना होती ती त्यांनी लिहून आणणं अपेक्षित होतं आणि ती अगदी 1-2 वाक्यामध्ये लिहायची होती. मदरनी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यासाठी कुठल्याही पुस्तकाचा किंवा कोणाच्याही इतरांच्या माहितीचा आधार घ्यायचा नाही. तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं किंवा तुमची जी काही समजूत आहे ती समजूत तुम्ही फक्त अगदी 1-2 वाक्यामध्ये लिहायची आहे. तेव्हा 3-4 निवडक प्रतिक्रिया मुलांच्या ज्या आलेल्या आहेत त्या मदरनी वाचलेल्या आहेत आणि त्यामध्ये मुलं सांगतायत की मृत्यू म्हणजे काय. तर एका मुलीने असं उत्तर दिलंय की आपण ज्या एका विश्वामध्ये वावरत असतो त्याच्या पलीकडे म्हणजे आकाशामध्ये झेपावण्याची आपल्याला ती असलेली संधी आहे, असं एका मुलीने उत्तर दिलं होतं. दुसऱ्या एका मुलाने म्हटलं की आपलं रक्ताभिसरण जे आहे ते बंद पडतं. तिसऱ्याने सांगितलं की आपल्या शारीरिक हालचाली आपण ज्या करत असतो त्या सगळ्या हालचाली थांबून जातात. आणखीन एका मुलाने सांगितलं की आपल्या मेंदूचं कार्य बंद पडतं. अजून एकाने सांगितलं हृदयाचं कार्य बंद पडतं. अशा रीतीने त्या मुलांनी त्यांची जी काही मृत्यूविषयीची समजूत होती ती मदरला सांगितली आणि त्याच्यानंतर मदरनी त्या सगळ्याचा आढावा घेतला आणि नंतर मुलांना मृत्यू म्हणजे काय हे सांगितलं. त्या म्हणतात आपलं शरीर ज्या पेशींनी बनलेलं आहे त्या पेशी आत्ता एककेंद्रित आहेत, एकवटलेल्या आहेत आणि एका बंधनामध्ये बांधलेल्या आहेत. त्यामुळे आपलं शरीर नावाची ही जी रचना आहे ती जशीच्या तशी कायम राहते आहे असं आपल्याला दिसतं. पण मदरचं म्हणणं असं आहे या पेशींचं जेव्हा एककेंद्रीकरण जे झालेलं आहे त्या जेव्हा डिसेंट्रलाइज व्हायला लागतात म्हणजे त्या केंद्रापासून अशा जेव्हा दूर दूर जायला लागतात आणि मग कालांतराने त्या पूर्णतः विघटित होतात तेव्हा ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला मृत्यू असं म्हणतात असं मदर इथे सांगतात.